गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्रविवर्धिनी अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्ती वर्धते चिरम्। श्री अधिक मास महात्म्य अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। जय अयोध्यावासी श्रीरामा चराचराचा फलांकित द्रुमा सदा सर्वदा तव नामी प्रेमा देमा नाम महिमा पतिता पै तोडून या भवपाश बंधन अखंड घडो मज भजन हेची देई कृपादान वरदाने आपुलिया आता ऐका श्रोते जन मल महात्म्य आख्यान जे आचरलिया घडे पुण्य करा श्रवण भावार्थे श्रवण केलिया सतत व्रताचे फळ होय प्राप्त दान पुण्य न घडे जरी तप तरी घ्यावे माप श्रवणपंथी या मलमासाचे ठाई जाण करावे गो ब्राह्मण सेवन म्हणून लक्ष्मी प्रति नारायण करी कथन तेची ऐका जया इच्छा वाटे अंतःकरणी पापाची झाली पाहिजे धुणी तरी पूजावे ब्राह्मणाला गुणी अगत्य करुनी मलमास तरी ते ब्राह्मण असावे कैसे ही लक्षणी जाण ऐसे ऐकताची संशय निरसे मनी ठसे प्रबोधू मुख्य ब्राह्मणाचे लक्षण करावे षट्मार्चर आचरण अध्ययन अध्यापन उपासन अग्नीचे तपश्चर्या करावी जाण सुशीळ बरी संध्या स्नान करुणी नसावे लोलुप्तपण संतुष्ट मन असावे असंतुष्ट द्विजनष्ट असंतुष्ट असलिया वरिष्ठा तरी तो न म्हणावा श्रेष्ठ ऐसे स्पष्ट बोले म्हणून लक्षणयुक्त ब्राह्मण तेची श्रेष्ठ चहुर्वर्णा ते जाण आता ऐका आणिक कथन वर्तती कैसेनी ब्राह्मण ते जे करीती अश्वसेवन उपर्जिती इतरा लागून युद्ध अभ्यास मनी धरून करीती सेवन नृपाचे तेथे कैचे संध्या स्नान न घडे षटकर्माचरण तरी तो क्षत्रिय धर्म पूर्ण तोही संपूर्ण नसे पै अश्व उपर्जिती निजांगे जे करीती संसार सांगे तेथेही अश्व विक्रय अंगे न घडे सांगतया ते म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण ते पूजना योग्य नव्हे ती जाण आता एका दुसरे लक्षण सांगतो जाण ब्राह्मणाचे पशुसेवा निरंतर करून जे करीती वाणिज्य कर्माचरण धन मिळविती भाडे करून ते वैश्य जाण म्हणावे त्याही वरी रस विक्रय घृत मधु लवणादी पाहे घृत मधु संचय आहे तुळ राशी अपार नाना वस्तु जात संग्रह करो जो विक्रय तो वैश्य धर्मा ब्राह्मण पाहे नसाहे प्रतिग्रही ऐसे कर्म ब्राह्मण आचरता तरी तो वैश्य बोलिये जत्वता ब्राह्मणपणाची वार्ता बोलो नये जाणपा पशुसेवा करुनी नित्य कृषी कर्मा ते आचरत तेनेच योगे संसार कृत्य चालविती निरंतर तेथे स्नान संध्या ते कैची अष्टो प्रहर चिंता कृषीची होय न होय तयाची करणे घडे तया ते म्हणून ऐसे जे का ब्राह्मण ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण प्रतिग्रह तया लागून न द्यावा धर्मिष्ठे आता परघात कर्मे करी नीच यातीची संगती धरी वाट पाडोनी वस्तू कही जीवे मारी प्राणिया चौर कर्मे करुनी जाण उदरनिर्वाह चालवी आपण दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून उपार्जन चालवी जो करिता अभिलाषा द्रव्याला बहुत मनी संतोषला म्हणे आज लाभ मोठा झाला पुढे तयाला सुटका कैची ऐसा न करी जो विचाराते आणि अन्योन्य कर्मी प्रवर्ते भक्षा भक्षणे चित्ते कृतज्ञता सदा वसे नाही संध्या नाही स्नान नाही पितरांचे तर्पण तेथे कैचा धर्म आणि दान पर्वकाल धर्म तोही नेणे पापद्रव्य साचले साची सेवा करी नित्य कुटुंबाची परिनेणे स्वधर्माची नित्य पापाची वासना नित्य अनित्य क्रिया पाही ठाऊके नसे जया हृदयी तरी तो ब्राह्मण ऐसा पाही द्विपाद पशु बोलिजे
जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी पुनः न देत तया परतुनी मोठा लाभ झाला म्हणून निजमनी हर्षित तरी ब्रह्मस्वहरणा ऐसे पाही मारक विष दुसरे नाही नेवनी घाली अपायी रौरव नरकात पै आधीच ब्रह्मस्व मारक त्याही बरी कृतघ्न मारक देख द्रव्यावरी जो सदा आसक्त पोट न खाय अन्नाते ऐशियाचे ऋण घेऊनी जो न देई मागू त्यानी तरी तो पचे नरक भुवनी परी सुटका तया लागुनी असेना येच विषयी इतिहास ऐक होऊनी सावकाश पुराणांतरी संमतास पहावे बरे आदरे ऋण वैर आणि हत्या हे तो न चुके सर्वथा म्हणून दृष्टांतासी कथा अकर्णवू बरी कोणे एके देशीचा ब्राह्मण क्षत्रिय धर्मी परम निपुण अश्वावरी आरूढून विदेशाला गुनी तो गेला घरी कुटुंब असे सर्वही परी धनाशा धरुनी जीवी बरी शूरत्वाची उर्मी पाही अंगी बसे तयाच्या म्हणून पातला विदेशा धना लागी चालली वयसा वर्षे क्रमिली द्वादशा द्रव्य आशा बहुतशी धनाशा धरुनी बहुत उपर्जिता जाला नृपनाथ धन मिळविले बहुत ऐका गणती तयाची सुवर्ण नाणे 700 द्रव्य झालेसे निभ्रांत मनी उपजला हेत गृह आशा चित्तात उद्भवली निरोप घेऊन माघारी परतता जाला निज मंदिरी तव मार्गी काय झाली परी तेची निर्धारी ऐकिजे दूरदेशी विदेश पंथ माक्रमी दिवस बहुत येता 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 एका मार्गात स्नाना ते उतरे मध्यान्नी वारू उभा करोनी तेथ वस्त्रे फेडूनी समस्त एक जरा उपसोनी तेथ स्नान करीत बैसला स्नान संध्यावरचे वरी करुनी सोडली शिदोरी तांबूल घेऊनी वरचे वरी परिधान करी लगबगे लगबग झाली जाण्याची मनी आस उद्भवली कुटुंबाची म्हणे आजच भेट घेऊ तयेची परी गाठोडी धनाची विसरला बैसोनी अश्वावर पाही निघता झाला लवलाही द्रव्य आठवून तयाचे हृदयी हर्षे पाही विसरला तव तो गेलिया मागे जाण एक पथिक बैसला येऊन तयाने निरखिता ठिकाण सापडले धन अनायासे मग उठोनी अतिता तडी निघता झाला लवड सवडी म्हणे मग पुढे करावी परवडी स्नान आणि उपहारू म्हणून तो पंथक क्रमित तव आणिक एक क्षुद्र तेथ येऊन या बैसत सिदोरी सोडित भक्षावया इकडे मार्गी जाता अश्वावरी स्मरण करीतो अंतरी तव द्रव्य न दिसे पदरी विसर निर्धारी मद झाला म्हणून तैसाची अश्वपिटित येता झाला पूर्वस्थळाते जेथे केले असे स्नानाते आला तेथे लगबगे तो तेथे शूद्र असे बैसला पाहुनी तया ते बोलता झाला तुम्ही येथे केधवा आला ते आम्हाला सांगिजे तव शूद्र बोले ते समयी क्षण एक अवकाश झाला पाही मग तो म्हणे या ठाई धन तुझ सापडले पै माझे शूद्र म्हणे मी नेणे सर्वथा तुझा द्रव्यार्थ केवता येरुवदे शतसाता द्रव्यार्थ माझे सुवर्ण ते तुवा अभिलाषिले माझे मज देता भले नाही तरी जासी वधिले मज हस्ते पापिष्टा येरू आणवाहे ते समयी मग म्हणे माझा झाडा घेई महापुरुषा तू कवणे ठाई विसरलासी धनाते ऐसा कलह उभयता होत असे हो तत्वता शूद्रा जवळी न देखे तत्वता मग प्रवर्तला घाता तयाची मग तया ते म्हणे ते बळे बरे झाले ते बरे झाले परी मी स्वसंतोषे आपुले अर्धभाग देतो तुते अरे माझी 12 वर्षांची कमाई तू अभिलाषू नको या ठाई येरू आण बाहोनी म्हणे नाही नेत्री पाही देखिली म्या मग सो क्रोध होऊनी अंतर वस्त्रे पुसुनी खड्गधार तत्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै शते क्षीण होऊनी अंतरी म्हणे आता केवता जावे घरी
मुख स्व कुटुंबाते केवी देऊ तरी, म्हणून माघारी मुरडला. इतुका वृत्तांत येथे झाला, पाहाला बकवणाला कवण मेला. ऐसी ते असे विचित्र लीळा, पुढे कथेला अवधान द्यावे. अंतरी जाता नारद मुनी, इतुका वृत्तांत देखील नयनी. मग तैसाच वैकुंठ लागुनी, त्वरे करुनी पातला. भावे नमिला देवराणा, इही मस्तक ठेविला चरणा. पुसते झाले आगमना, कोठून येणे पै झाले. नारद म्हणे की घन निळा, फिरत फिरत आलो भूतळा. परी तेथे देखिजे लीळा, ती दयाळा अवधारी. मग सविस्तर कथन, झाले ते कथी ब्रह्मनंदन. म्हणे लाभ कवणा लागुन, आणि मरण कवण पावला. ऐसी अन्यायाची परवडी, तू निरखीसी की आवडी. परवड म्हणजे बघा किती हा अन्याय झाला आहे, असं ते म्हणाले. तू निरखीसी की आवडी, हे जगा माझी तुझी प्रौढी. बरी न दिसे गोविंदा, म्हणजे तू असताना असा अन्याय झालेला बरं दिसत नाहीये. तू तव त्रैलोक्याचा नाथ, हा अन्याय नसे अवगत. ही तव करणी अद्भुत, बरी न दिसे तुझ लागी. ऐकून या अन्याय नसे अवगत, ही तव करणी अद्भुत, बरी न दिसे तुझ लागी. ऐकून या मुनीचे वचना, हासे आले जनार्दना. म्हणे हा अपराध माते जाणा, न लावावा दयानिधे. हे तो ज्याची करणी जैसी, भोगती जाण हो तैसी. ते दूषण ठेविता आम्हासी, जाणून होसी अज्ञान. आता ऐकिजे कथन, ऋण आणि हत्या जाण. न चुके कवणा लागुन, तेची कारण अवधारी. जया ते प्राप्त झाले जे धन, तो पूर्वी होता सधन. तयापासूनी घेतले धन, मेला शूद्र तेणे पै. जयाने मारिले शूद्रासी, तो जामीन झाला होता त्यासी. वायदा भरता दिवसा दिशी, नेदी द्रव्यासी मागता. मग त्या सावकारे तगादा, जामिना मागे लाविला सदा. येरू पेटला से द्वंद्वा, परी तो नुसता नायके. मग देण्याची काळजी भारी, न सोसेची निर्धारी. म्हणून पोटी घातली सुरी, प्राण निर्धारी तेणे दिधला. आता जो होता सावकार, तोची द्रव्य घेऊन गेला समग्र. ज्याचे गेले तो होता जामीन थोर, म्हणून प्रकार हा झाला. आपली जामीनगत उगवून, शेखी त्याचाही घेतला प्राण. पूर्वी त्याचे घरी सुरी देऊन, घेऊन दिधला होता प्राण पै तेणे. तोची अंतरी साधून वैर, खडगे तोडिले तयाचे तयारी शिर. हा तव बोल कवणावर, सांगा मुनी निर्धारे. ऐकुनी विष्णुमुखीची वाणी, तटस्थ झाला नारद मुनी. मग नमस्कार करुनी, ऊर्ध्व पंथे तो गेला, म्हणजे आकाश मार्गाने गेला. ऐसी हे दृष्टांती कथा, बरवी श्रोतिया ते निवेदिली आघवी. या लागी जीवी गोष्टी धरावी, सरती करावी वचनी हे. आदौ ब्राह्मणाचे घेऊ नये ऋण, घेतलिया न ठेवी जे जाण. ते तो अपायाचे कारण, होय निसंतान पै तेणे. असो आता हे मागील कथन, आठव देतो तुम्हाला गुण. मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जाण, सर्व जनी परिसिला. तरी म्हणाल कैसे कथन, परिसी जे व्यास वचन. माझे पदरीचे न होती जाण, श्लोक जाण पुराणीचे. ऐसी या श्लोकाधारे करून, केले ब्राह्मण धर्माचे निरोपण. म्हणून न ठेवाजी दूषण, मजला गुणी स्वाम्या. ग्रंथगर्भी असे भाव जैसा, तरी वदावा लागे मग तैसा. तरी ब्राह्मण पाहिजे कैसा, तेही दशा अवधारी. तेही ऐकून घ्या. ही लक्षणी पाचारून ब्राह्मण, तयाची पूजा अगत्य करून. मग यथानुशक्त्या द्यावे दान, अपुपान्न कृतेसी. घृत शर्करा युक्त पाही, 3 दशक वरी 3ही. दक्षिणे सहित बरवी, घृतयुक्त तै दीजे. वापी कुप सरोवर जीवन, तेथे करावया प्रातस्नान. ऐसे मासवरी करिता जाण, गडे पुण्य ते ऐका. गंगा यमुना सरस्वती पाही, ते प्रयाग स्नाने घडे देही. बरी ब्राह्मण पूजा बरवी, स्नेहे करावी आदरे. तेणे पुण्य करुनी जाण, होय पापमळाचे क्षाळण. अपमृत्यू गंडांतर दूर होऊन,
वैकुंठ भुवन तो पावे राजा हो अथवा रंक सर्वांस लाभ समान देख यदर्थी संशय आणिक न धरावा देख मानसी काळे करुणी तीर्थाचे फळ शरीर शक्ती यात्रा सफळ द्रव्य शक्ती यज्ञाचे फळ सेवा फळ ब्राह्मणाची ब्राह्मण सेवा फळे तत्काळ अतृप्त भोजन घालिता सकळ आशीर्वाद देती सुफळ तेची फळे भाविका म्हणून देवाचे मुख ते ब्राह्मण जाणीजे देख या लागी सेवा अधिक मासा माझी निर्धारे क्वचित वेद मंत्रोच्चारी क्वचित पुराणज्ञ जरी तरी घेतला शास्त्राधारी दानाधिकारी असे तो ऐसा इतिहास बरवा निवेदिला तुम्हा सर्वा येथे संशयो न धरावा शास्त्री घ्यावा प्रत्ययो स्वस्ति श्री अधिक महात्म्य ब्रह्मांड पुराण संमत मनोहर सुत विरचित चतुर्थोऽध्याय गोडहा ओवी संख्या 97 इति चतुर्थोऽध्यायः